संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ते आता नातेपुते या ठिकाणी दाखल होते। आपण जर पाहिले तर ही बरडपासून सकाळी ही पालखी जी आहे ती ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघाली होती सातारा जिल्ह्यातील आणि त्याचा सोलापूरमध्ये दाखल झाल्यानंतर या पालखीमधील वारकऱ्यांचा उत्साह जो आहे तो आपल्याला हा उत्साह पाहायला मिळतोय। मोठी गर्दी जी आहे ती या पालखीमध्ये आपल्याला या सगळ्यामध्ये पाहायला मिळतोय। सकाळी साधुबुवाचा ओढा त्या ठिकाणी विसावा घेतला आणि त्यानंतर धर्मपुरी जे कॅनल आहे त्या ठिकाणी पालखी जी आहे ती सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल झाली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल झाल्यानंतर वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला, उत्साह केला आणि आपल्याला पंढरपूरच्या ज्या वाटेवर जी आहे ती पंढरपूरची वाट जी आहे ते जवळ आलेली पाहायला मिळते। जवळ आल्याने त्यांनी जल्लोष जो आहे तो केला आणि दुपारच्या दरम्यान जी पालखी जी आहे ती आता शिक्रापूर जी फाटा आहे त्या ठिकाणी काही काळ विसावास असणाऱ्या नातेपुतेमध्ये दाखल ही पालखी जी आहे ती होते। एकंदरीतच पाहिलं तर मोठा उत्साह जो आहे तो या संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। मोठा उत्साह आहे, वारकऱ्यांचा उत्साह आहे। वारकरी गेल्या 12 दिवसांपासून वारकरी जे आहेत ते आपल्या लाडक्या विठोबाला भेटण्यासाठी निघालेले आहेत आणि त्यांचा जो उत्साह आहे, आनंद आहे, याची दोही याचा डोळा पाहण्यासाठी हे वारकरी जे ते ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते दाखल झालेले आहेत। त्यांचा चेहऱ्याचा जो आनंद आहे तो आनंद आपल्याला या सगळ्या पालखी सोहळ्यामध्ये दिसतोय। अनेक दिवसांपासूनचा हा प्रवास जो आहे तो सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आहे तो दाखल झालेला आहे आणि वाट जी आहे ती विठ्ठलाला भेटायची जी काय अंतर आहे ते अंतर जे आहे ते या सगळ्यामध्ये त्यांचं जवळ आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा विठ्ठलाचा नामघोष असेल, विठ्ठलाची जी भेटण्याची ओढ आहे ती भेटण्यासाठी वारकरी जो आहे तो आतुरतेने वाट पाहतोय। काही अंतर गेल्यानंतर विठ्ठलाची जी आहे त्यांची भेट होणार आहे। आता तत्पूर्वी या सगळ्या भेटीमध्ये आता वारकरी जे आहे ते तल्लीन झालेले आहेत। वारकऱ्यांचा उत्साह जो आहे तो या संपूर्ण ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। वारी जी आहे ती पालखी जी आहे ती आता शिखर शिंगणापूर या फाट्याजवळ जे आहे ती फाट्याजवळ थांबलेली आहे आणि ती वारी तिथून पुढे नातेपुत्यामध्ये दाखल होणार आहे। काही अंतरच आहे त्यामुळे उत्साह जो आहे तो आपल्याला त्या सगळ्या पालखीमध्ये पाहायला मिळतोय। जल्लोष आहे, वारकऱ्यांचं समाधान आहे, वारकरी अतिशय उत्साहाने या वारीमध्ये येत असतात। माऊली काय सांगाल माऊली, आज तुम्हाला समाधान होते? आज सोलापूरमध्ये दाखल झालेली ही पालखी आहे, तर काय वर्षाला आम्ही वारी करतोय त्यामुळं वातावरण चांगलं आहे पावसाचं, शेतकरी पण आनंदात आहे त्यामुळं वारकरी पण आनंदात आहे। टाळांच्या गजरामध्ये ही वारकरी जे आहे ते टाळ मृदंग घेऊन तुम्ही तल्लीन होत आहेत। काय भावना आहे आज तुम्ही सोलापूरमध्ये दाखल झालेल्या विठ्ठलाला भेटण्याची ओढ आहे? अतिशय आनंद होतोय आम्हाला, कारण ही आमची जवळ 26वी वारी आहे। आणि प्रत्येक वर्षी येतो वारीला। पाऊस पडला तरी आम्हाला त्याची खंत नाही। पिकं पाण्याची सुद्धा आम्ही काळजी करीत नाही गावाकडे, पण वारीला येतो। तर विठ्ठलाला भेटण्याची ओढ आहे अतिशय अतिशय हीच वारकरी जे आहे ते आता आपल्या लाडक्या विठोबाला भेटण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये जे आहेत ते आता नातेपुतेमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांचा उत्साह जो आहे तो हा उत्साह त्यांना आता या उत्साह ऊर्जेने ते आता वाट पुढं करत चाललेले आहेत। कॅमेरा पर्सन प्रशांत मोहितेसह सुमित सोनोने, न्यूज 18 मराठी, नातेपुते।